हाय नमस्कार. आज पुन्हा एकदा सुनंदा एस किचन मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत. तर चला कसे हात बरेचं नात बरेचं आजच्या दिवसांचा खूप खूप सुखा समृद्धीच्या आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याचा जावं ईश्वरचं प्रार्थना. तर बघा मी आज बनवणार आहे पावची रेसिपी. हे बघा मस्तपैकी इथं मैदा घेतलेला आहे. अर्धा किलो मैदामध्ये किती पाव बनतात ते तुम्हाला सांगते. आणि हे पाकिट फक्त 25 रुपयाचं आहे. तर 25 रुपयामध्ये किती पाव येतात ते पण तुम्हाला मी आज बनवून दाखवणार आहे. तर त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघावा लागेल. व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता. लाईक करा, कमेंट करा. ज्या काही नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा. उजेड येत आहे ना उन्हाचं, त्याच्यामुळे असं दिसतंय. तर खूप साऱ्या ताईंची कमेंट होती. तर पुरणपोळीचा व्हिडिओ माझा आहे ना खूपच व्हायरल झालेला आहे, ते पण तुमच्यामुळे. तर खूप ताईंचे कमेंट होते, म्हणजे खूप साऱ्या ताईंचे कमेंट होती. गहू कोणते वापरले, गहूमध्ये कोणती वस्तू टाकली. आणि ते खरं सांगते मी तुम्हाला, गहूमध्ये कोणती वस्तू टाकली ना ते बोलायचेच मला आठवण नाही राहिली. तर ते मी आता तुम्हाला आता अक्षय तृतीया येते ना, तर पूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे. कोणते गहू घेते आणि त्याच्यात काय टाकते, कसं दळते. तर खूप साऱ्या ताईंच्या कमेंट होत्या, तर मी त्या कमेंट्सवरून तुम्हाला मी तो व्हिडिओ बनवून दाखवणार आहे. तर चला म्हटलं ताईंसाठी हा व्हिडिओ तर बनवावाच लागेल त्यासाठी. तर चला तर मग आज तर पावचीच रेसिपी बनवणार आहे मी, ती पण तुम्ही पूर्ण बघा आणि असाच प्रतिसाद देत राहा. तर तुमच्यामुळेच माझं हे चॅनल एवढं पुढे गेलं, म्हणजे खूप 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 आनंद झालेला आहे. तर चला मग ही पण रेसिपी पूर्ण बघा. घरच्या घरी आणि काही म्हणजे एवढे सोपे आहेत ना, तुम्ही सुद्धा बनवू शकता. तर चला मग रेसिपी बघू. आता इथं एवढं दूध घेतलंय, त्याच्यामध्ये 1 चम्मच आपल्याला इस्ट टाकायचं आहे. त्यानंतर थोडा गोडवा येण्यासाठी आपल्याला साखर टाकायची. आणि बघा थोडं बेकिंग पावडर टाकायचं आहे आपल्याला. हे बघा, हे अशी लाल डब्बी येते ती, ते पावडर आपल्याला इथं थोडं टाकायचं आहे. आणि दूध ना आपल्याला थोडं कोमटच घ्यायचं आहे. आता 5 मिनिटं याला ॲक्टिव्ह होण्यासाठी ठेवायचे आहे. झाकण ठेवते. आपल्याला इथं असं छोटी कढई आता याला आपण असं चाळून घेऊया. हे बघा अशी काही पण घाण राहते. वरती काम चालू आहे फरची कापायचं, त्यासाठी आवाज येतोय. तर त्याबद्दल सॉरी, समजून घ्या थोडं. तर चला आता आपला मैदा काढून झालेला आहे. आता बघूया आपलं इष्ट तयार झालं की नाही. हे बघा 5 मिनिटं झालेले. बघा आपलं इष्ट मस्तपैकी ॲक्टिव्ह झालेलं आहे. हे बघा
तुम्ही बघू शकता. आता आपल्याला हे इष्ट मैद्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आता याला असं भिजून घ्यायचं आहे. बघा, गोळा करून घ्यायचा आहे. बघा, जास्त दूध लागत नाही, थोडंच दूध लागलं. जेवढं आपल्याला इष्ट टाकलेलं होतं ना तेवढं दूध लागलं आणि अजून थोडंसं घेतलं. तर बघा, अशा प्रकारे ना गोळा करून घ्यायचा. आपल्याला जास्त भिजून घ्यायचं आहे, बनवायचा आहे याचा. थोडासा असा आलसच गोळा. आणि आता उन्हाळ्याचे दिवस आहेत म्हणून याला 2 तास असं भिजून असं ठेवून द्यायचं. पाव हे घरचे पाव आपण बनवलेले ना, खायला पण चव खूप छान आणि वेगळीच असते. ते आपण बाहेरून आणतो ना, ते तर थोडेसे आंबट वगैरे लागतात, पण यांची चव खूप छान असते आणि सोपे असतात. तुम्ही एकदा नक्कीच करून बघा. आता याला आपल्याला आहे ना थोडंसं ऑइल लावून त्याला मसून घ्यायचे मस्तपैकी. हे बघा, मी तर थोडंसं ऑइल टाकलेलं आहे. तुम्ही बटर पण टाकू शकता, पण मी बटर नंतर टाकणार आहे. याला आहे ना असं 5 मिनटं याला असं मसतच राहायचं आहे. हे बघा, असं याला मऊ करायचं आहे. असं मसून आपल्याला किमान 3, 4, 5 मिनटं तरी याला असं करत राहायचं आहे. हे बघा, मस्त असा गोळा तयार करून घेतलेला आहे. हे बघा, असं ठेवून द्यायचं. याला आता आपण किमान 2 तास ठेवूया. 2 तास याला ओलं कपडं झाकून द्यायचं याच्यावर. ओलं कपडं झाका, नाही तर प्लॅस्टिकची कॅरी आणि ताट झाकला तरी पण चालतं. 2 तास असंच राहू द्यायचं आहे आता आपल्याला. आणि तुम्ही बघू शकता आपला मैदा खूप छान असा फुलून आलेला आहे. तुम्ही बघू शकता. आता याला हाताने आपल्याला थोडंसं हाताला ऑइल लावून घ्यायचं आहे. तेल म्हटलं तरी चालेल. आणि याला आता असं मध्ये घालायचं आहे. बघा, इतका फुलून आलेला आहे ना. आता मी थोडंसं हाताला ऑइल लावून घेते आणि बघा किती खाली जाईल ते. बघा किती फुलून आलेलं आहे. हे बघा, हे बघा, पूर्ण हात घुसून जातो आहे. याला असं पूर्ण खाली करून घ्यायचं आहे. नंतर परत याला मस्त असं मसून घ्यायचं आहे. आता मी याला आहे ना परातीमध्ये टाकणार आहे, कारण मोकळं चोकळं असं मला त्याला आहे ना असं फेटता येईल. हे बघा, असं असं फेटून घ्यायचं आहे याला मस्तपैकी. हे बघा, तुम्ही आत्ताही बटर लावलं तरी चालेल आणि मी नंतर लावलं तरी चालेल. मी नंतर लावणार आहे. हे बघा, परत गोळा थोडा वेळपर्यंत मी ठेवून दिला. नंतर आता आपल्याला इथं बटर लावायचं आहे. हे बघा, आपल्याला मस्तपैकी हे बटर आता इथं लावून घ्यायचं आहे. हे बघा, बटर लावून असं मस्तपैकी त्याला मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपले पाव खूप छान, पावची लादी मस्त येते. हे बघा, पूर्णपणे मी आता याला मस्तपैकी असं मसून घेतलेलं आहे. बघा किती सॉफ्ट झालेलं आहे. असं सॉफ्ट करून घ्यायचं आहे आपल्याला. आता गोळा करून ठेवून द्यायचा आहे. आता आपला एका कढाईमध्ये आहे ना मीठ टाकून घ्यायचं आहे. बघा, तापायला ठेवून द्यायचं आहे.
याला आता गरम होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. गॅस चालू करून घ्यायचा आहे. बघू आता आपल्याला आहे ना पाव बनवण्यासाठी असं कट करून घ्यायचे. बघा मी अर्धा किलो मैदामधून पण काढून घेतलेला आहे. तुम्ही बघितलं पूर्ण मैदानी टाकलेला आहे. तरीसुद्धा दीड एक पाव मैदा मी टाकला असेल. तर तुम्ही बघू शकता आता किती पाव बनतील ते. आता आपल्याला एका ताटाला मस्त असं ऑइल लावून घ्यायचं आहे. बटर लावलं तरी पण चालेल. आता आपल्याला पावचे ना असे गोळे करायचे. बघा मी कसे करते ते बघा, तसे गोळे आपल्याला करायचे. हे बघा. आता तुम्हाला ज्या प्लेटमध्ये किंवा जिथं तुम्हाला पाव लावायचे असेल तिथं हे ठेवून द्यायचे. बघा मी पूर्ण गोळे असेच करून घेतले आणि एका छोट्या ताटामध्ये मी सर्व गोळे असे ठेवून दिलेले आहे. आणि गोळे थोडं अंतरावर, जास्त पण अंतरावर नाही ठेवायचे, कारण की हे फुलून जाताना मोठे मोठे होऊन जातात आपले पाव. हे बघा मी आता जवळजवळ करून देणार आहे. आपले इथं 8 पाव झालेले बघा. आता याला बटर लावून घ्यायचं आहे वरून. तर आपल्याला इथं आता ओलं कपडं करून झाकून द्यायचं आहे. 10 ते 15 मिनटं आपल्याला असंच ठेवायचं आहे याला. आता बघूया 15 मिनटं झालेले आहे आपले. आणि बघा पाव कसे फुलून आलेले बघा, खूपच छान असे फुलून आलेले. आता आपण मीठ पण तापायला ठेवलं होतं ना, ते पण तापून मस्तपैकी झालेलं आहे. आता आहे ना दुधामध्ये थोडंसं क्रीम मिक्स करायचं आहे आणि ते असं पावला लावून द्यायचे वरून. हे बघा अशा प्रकारे. रेसिपी पूर्ण बघा. बघा आपले पाव इथं मस्तपैकी. आता आपण कढईमध्ये ठेवूया. बघा आता मीठ पण तापून गेलेलं आहे, गरम झालेलं आहे, म्हणून सांचेच्या साह्याने मी ठेवते. आता ताट जर झाकेल तर ताटाला चिपकेल. वरून जे झाकण बरोबर परफेक्ट बसेल ते मी इथं झाकणार आहे. कढई झाकणार आहे मी, म्हणजे पाव फुलून अजून मोठे होते. और अशा खूप किद्रवते ना, तिचे बाबा तिला ओरडत आहे. आणि हे बघा मी ती कढई आहे ना जड होती, मी ते काढून ही दुसरी कढई झाकून दिली होती. तर बघूया आपले पाव रेडी झाले की नाही. आपल्याला फक्त 25 मिनटं ठेवायचे होते. आपले 25 मिनटं परफेक्ट झालेले आणि पाव पण आपले मस्तपैकी झालेले. इथं बघा तुम्ही बघू शकता किती फुलून आलेले आणि किती नरम झालेले मस्तपैकी. खूप छान आपली लादी इथं तयार झालेली. आता आपल्याला याला काढून घ्यायची. मी आता हा ताटच्या ताट उन्हातलीच्या साह्याने काढून साईडला ठेवून घेतलेला आहे. आता बघूया आपले पाव कसे झाले. आता आपल्याला इथं आहे ना थोडं बटर लावून घ्यायचं आहे, जेणेकरून आपले पाव अजून चांगले बनतील. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी इथं बटर लावून घेतलेले आहे. आता आपल्याला इथं आहे ना ओलं कपडं झाकायचं आहे, आपले पाव छान आणि स्मूथ होतील म्हणून. हे बघा मी इथं आहे ना ओलं कपडं झाकून दिलेलं आहे. आता आपल्याला 15 मिनटं याला असंच राहू द्यायचं आहे. चला आपले आता आहे ना 15 मिनटं इथं झालेले बघूया. बघा पाव आणला, किती पावच्या लादीला किती छान कलर आलेला. आणि बघा दाबल्यावर किती मध्ये जातोय. बघा किती मऊसूत आणि मस्त पाव आपले इथं झालेले. बघा पूर्ण लादी पण दाबली तरी किस मध्ये जात आहे. हे बघा आता आपण काढून बघूया. हे बघा खूप छान आणि खूप मस्त पाव आपले इथं झालेले.
हे बघा, बाजारापेक्षा सुद्धा तुम्ही बेकरीमधून आणणार ना त्याच्यापेक्षाही छान पाव आपल्या इथं झालेले. आणि बघा किती मस्तपैकी, बघा किती नरम आणि मऊसूत पावे आपल्या इथं झालेले तुम्ही बघू शकता. आता आपण याला तोडून बघू. हे बघा, खूप छान आणि खूप मस्त आणि खायला पण स्वाद खूप छान, चव खूपच छान आहे यांची. हे बघा, एकच नंबर पाव आपले इथं झालेले. तर त्याला कसा वाटला आजचा माझा छोटासा व्हिडिओ कमेंट करून मला नक्की सांगा. आणि पावची लादी कशी झाली ते पण मला कमेंट करून नक्की सांगा. तर चला आज पुरता एवढाच व्हिडिओ, भेटतो पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.